बोलण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले। पंकजजी, आपण ही घटना जर बघितली असेल, अतिशय धक्कादायक घटना आहे। जर महाराष्ट्रामधल्या लेकींवरती जर अशा प्रकारची वेळ जर येत असेल तर मग आपण मुलगी शिकली प्रगती झाली किंवा मुलींच्या हिताचे जे आपण धडे देतो त्या धड्यांना काहीच अर्थ राहणार नाही जोपर्यंत या घटनांना जर असा आवर घालता येत नसेल तर आपल्याला। नाही, निश्चितपणे घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे। या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना देखील केल्या की तातडीने त्या ठिकाणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जे कोणी दोषी याच्यामध्ये आढळतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। पण पंकजजी, या सगळ्यामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा पण प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। कायदे कठोर केले जात आहेत असं नाही वाटत आहे? नाही, कायदे कठोर केले जात आहे, आपण त्याच्यावरती काम देखील प्रशासन चांगल्या पद्धतीने करतोय, पण तरी देखील अशा पद्धतीच्या नालायक घटना काही होत आहेत। विकृत व्यक्ती काही समाजामध्ये असतात, त्यांच्याकडनं काही अशा घटना घडतात, पण त्यांच्यावर देखील कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। पण पंकजजी, आपण म्हणताय की पोलिसांकडे सुद्धा तक्रारी दिल्या पाहिजेत, परंतु पोलीस सुद्धा बलात्कारामध्ये या सगळ्यामध्ये गोवले जातात। नाही, या संदर्भात ते जे कोणी दोषी आढळतील, पोलीस विभागातले असो किंवा इतर अजून कुठल्याही विभागातले असो, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर आम्ही कारवाई तातडीने करू। बर, धन्यवाद पंकजजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सध्या आता फलटणमधली ही धक्कादायक घटना आहे। या डॉक्टर मुलीवरती अत्याचार करण्यात आलेले आहेत। महिला डॉक्टरनं तिच्या हातावरती एक सुसाईड नोट लिहिलेली होती आणि या सुसाईड नोटमध्ये तिनं तिच्यावरती झालेल्या अत्याचाराची जी काही तपशील होता तो तिने तिच्या हातावरती लिहिलेला होता। अनेक महिन्यांपासून तिच्यावरती हे अत्याचार होत होते। अखेर हे अत्याचार तिला सहन झाले नाहीत आणि त्यानंतर तिनं आपलं आयुष्य संपवलेलं आहे। फलटणमधल्या महिला डॉक्टरनं ही आत्महत्या केलेली आहे। 4 वेळा